रूप पाहता लोचने सुखदाने ओसावणे रूप पाहता लोचने सुखदाने ओसावणे
Ah
नादराकंठे विठोबाचे तया चिंतने सेव संकट करा दुर्गत जन्मोया मुनि माझे स्मरे राम गोविंदा
केला त्यांच्या गोपालाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास वैष्णव संप्रदायाच्या नियमानुसार जो या जगताचा मालक आहे, ज्या भगवंताने करतो अकर्तो अन्यथा करतो अशी शक्ती आहे, अशा भगवंताला मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलम तनुजाय असा जो परमेश्वर आहे, अशा परमेश्वराला प्रथमतः मंगल करणे हा शिष्टांचा संप्रदाय. आणि महाराजांनी तुकोबाराने प्रथमतः पांडुरंगाला मंगल केल्यानंतर दुसरे चरण संतांची दुसरं चरण संताला गेलं. याचं कारण असं आहे, एका दृष्टिकोनातून पाहिलं तर देव आणि संत वेगवेगळे दिसतात, पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर पाहू गेल्या देव तेची संत संत तेची देव, देव आणि संत एकच आहे, यांच्यामध्ये किंचितही फरक नाही. परंतु तुकोबाराने जे मंगल केलं ते एवढ्या प्रत्येक जीवाला या ठिकाणी दोन गोष्टीची अत्यंत गरज आहे, देवाची कृपा आणि संतांची कृपा. काही लोकांवर नुसती देवाची कृपा आहे, नुसते श्रीमंत आहे, म्हणतात कोण महाराज आमच्या घरी काहीच कमी नाही, पण दान द्याच्या बाबतीमध्ये झिरो मध्ये मग देवाची पुण्याई आहे, श्रीमंती आहे, पण त्याचा खर्च नाही, विनियोग बरोबर नाही. पण साधू संतांच्या संगतीमध्ये आणि कृपेने काय असते माहितीये का, ज्या घरी संपत्ती आहे, संपत्ती आणि दया एके ठाई झालिया धनंजया जेथे जाणया विभूती मारी गोपाळ कृष्ण काही ठिकाण असे आहे ज्या ठिकाणी श्रीमंती बी आहे, दया बी आहे, क्षमा बी आहे आणि शांती आहे. त्या ठिकाणी देव म्हणतो की मी इथं राहतो. देवाची कृपा मनुष्याला या ठिकाणी श्रीमंत बनवते, आरोग्यवान बनवते, अहंकारी बनवते. देवाची कृपा तुकोबाराने या ठिकाणी संतांच्या कृपेबद्दल वर्णन केलं. दयाचे केलियास वर्णन होय सकल विद्यांचे अधिकरण ते सर्वतो चरण श्री गुरुचे ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
आता जो हा सुयोग घडून आला हा किम विद्यार्थ आहे कदाचित सर्व लोकांना माहीतच असेल, पण तरी सांगण्याची गरज आहे, आमचं कर्तव्य आहे की तुमच्या या सुकारा गावामध्ये आमचे परमस्नेही असलेले गणेश भाऊ बघा, शिवशंकर भाऊ बघा यांच्या मातोश्री आणि यांचे पिताश्री यांच्या वर्षी श्राद्धाच्या निमित्तानं आजची ही सेवा आहे. सेवेकरता निवडत घेतलेला अभंग जो आहे हा अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय जगाची परमधारक नवे नवे देवाची पुतळे शांतीचे आगर वैराग्याचे मेरू संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा हा सुंदर असा अभंग आहे आणि अभंग साधकाला या ठिकाणी बोधक रूपान आहे. कारण ज्याच्या निमित्ताने ही कीर्तन सेवा आहे, भागवत सप्ताह आहे, महाराज ह्या गोष्टी एवढ्या सोपे या जगामध्ये एवढे काही श्रीमंत लोक आहेत की नुसते पैसे पाहता पाहता मेले. लागला का गुरु? काही लोक पैसे मोजता मोजता गेले आणि काही लोक पैशाचा विचार करता करता गेले. हो, पण सत्कर्म केलं नाही. त्यांनी एक केलं, 100चे 125 केले, 125 झाले की 150 केले, 150 पासून ते 200 पर्यंत गेले असते. पण नाही केले तीर्थाचे भ्रमण. कधी कोण्या तीर्थाला नाही, कोण्या साधूला या ठिकाणी जेवण नाही, कधी कोणता सत्यनारायण नाही, कोणतं अन्नदान नाही, कोणतंही सत्कर्म नाही. मग तुम्हाला माहित आहे या मृत्यू लोकांचा एक नियम आहे, सर्व सारखं राहतात. हे लक्षात घ्या, थोडं पुढे समजून घ्या. राहतात कारण लोक येणारच आहे. सरका पुढे पुन्हा विषय घ्यायचा या पुढे या काही लोकांना काही नाही केले तीर्थाचे भ्रमण, नाही केले दंडवंदन. मग असं करता 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 शरीर हे सर्व सारखं राहते का सांगा? तरुणपणाचा म्हातारपण नाही का, बालपणाचं तरुणपण, तरुणपणाचं म्हातारपण. मग तुम्ही कितीही काळी मेहंदी लावा, कोणते कारण काळ्या मेहंदीनं जर लोक जवान झाले असते काय घ्यायचं असतं. सर्व इथे जवळ असल्यानंतरही या माणसानं संसार केला, पण साधू संतांनी शेवटच्या क्षणामध्ये याची परिस्थिती अशी झाली. आता कशी मदनाने हात पाय
तात्पुरता बरा आणि घरी गेल्यानंतर या ठिकाणी त्या कीर्तनाचा लाभ एखादा माणसाला विचारतो कीर्तन कसं लावतं बाय महाराज हसवलं मग तो विचारतो गाव सांगलं काय काही सांगू ना आपल्याला काय कोणचं नाही काय काही नाही मग फायदा काय कीर्तन म्हणजे तुमच्या जीवाला बोध झाला पाहिजे त्याला कीर्तन म्हणतात आपला मुद्दा काय की मनुष्यानं संसारामध्ये काम धंदा करून 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 आता हा या स्टेपला पोहोचला मुद्दा लक्षात घ्या कोणता मुद्दा आहे मद नाही हात पाय डोळा पडली झापड डोळ्याला दिसत नाही बाई म्हणजे वा तिकडे नाही तर मुकड्याला एका ठिकाणी नाक मुख गुरु लागले लाळ आणि शिवूळ यानं दोनच्या वेळानं फप्पा केलं सुश्री बाय वाटत बाबा किती दिवस चालते हो कधी नाही हो मग याची शेवटची गती सांगितली शास्त्रानं स्वानापरी गती झाली मग हा तो मोठ्या मुलाची पत्नी म्हणते बस झाला आता 6 महिने झाले तुला आपल्या मध्ये आहे मदाण्यामध्ये जायला काय होते समजते ना भाषा मग त्या मदाण्याची पत्नी एवढी खतरनाक असते ते 6 महिने तर काही राहू देत नाही पण 2 महिन्यामध्ये त्या उद्याला निघाला मग याचा नंबर येते लाईनावर मग याची कुत्र्यासारखी गत होते मोठा म्हणते मी वागवत नाही मदाला म्हणते मी वागवत नाही लहान म्हणते मी वागवत नाही मग आता हा पश्चाताप करते कोणतं पुण्य कर्म घडलं नाही कोणतं या ठिकाणी सत्कर्म घडलं नाही देवाचं भजन केलं नाही पूजन केलं नाही मग हा साधू संतांच्या जवळ जातो माझ्या हातून या ठिकाणी काही झालं नाही मी तो अनाथ अपराधी तुझं म्या आठवले नाही तरी वाचे कृपा निधी माय बाबा साधू संत से बोले जी हरी करतात त्या ते म्हणतात प्रपंच चोरी आयुष्य चोरी कुटुंब
साधू संत त्याला सांगतात की बाबाने आयुष्य वेचोनी कुटुंब पोषिले काय हित केले सांग बाबा. ऐका मग या मायेमध्ये काय आहे माहिती आहे का, ही आपल्याला माया नेहमी नेहमी फसवतात आणि लोक त्याच्यामध्ये आनंद मानतात. कबीर महाराज एक वेळ 60 शिष्यासह असे रस्त्यावर चालतात, भजन करत 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 चालतात. मग त्याच्यामध्ये 60 शिष्यापैकी एका शिष्याला मुलगा झाला हे त्याला वार्ता माहिती. आणि पहिले फोन म्हणजे पाहता माया कशी आहे. मग 59 लोक आनंद व्यक्त करतात. कोणी साखरपाना वाटते नाही का, कोणी पेटे वाटते. आणि ज्याला मुलगा झाला तो रडून राहिला. काय म्हणजे मग ते 59 लोक त्या कबीर महाराजांना विचारतात की महाराज हा तुमचा शिष्य किती मूर्ख आहे. आम्ही लोक आनंद व्यक्त करून राहिलो, तुमचा हा शिष्य मुलगा झाला तर रडून राहिला. कबीर महाराजांनी सांगितलं अरे तुम्ही 59 मूर्ख आहे, तो एक शायर आहे. योग माया माणसाला या संसारामध्ये एवढी रममान फसवते, एवढी फसवते. नवे नवे नाद महाराज म्हणतात ती नाचणी नाचवते, माणसाला ते नाचवते. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो आणि लगेच पुढच्या विषयाला सुरुवात करतो. सर्व जे तुम्ही आपण लोक हे सर्व मायेमध्ये रममान झालेले, एवढे रममान झालेले आहे. कोणी मुशीमध्ये हारत. काही लोकांना यावर्षी पंढरपूरला काय महाराज आलो पण 2 म्हशी गळ्या. आता तुम्ही सांगा एक एक म्हैस असते 5-5 मिनिटाची, याच्या गळ्यात जर 2 म्हशी जर एक इकडनं आहे एक तिकडनं आहे, 10 लिटरच्या म्हशी घेऊन काय करतो. हे सर्व काय काय लोक म्हणतात महाराज आलो असतो पण हा नातू आहे की हा सोसू द्यायचं. आता हे एक माया. वास्तविक पाहता माणूस मायेमध्ये हा अडकलाच नाही, याचा आणि आपला काही संबंध नाही. पण आपण विनाकारण हा भार डोक्यावर घेतलेला आहे आणि त्या मायेमध्ये बसून आपण देवापासून वंचित झालो आणि आपण या संसारामध्ये रममान झालो. स्मरणाते त्याची त्याशी नाही. तुम्हाला दृष्टांत एका गावामध्ये 2 मुंबई चालतात.
नवरा आणि बायको. त्यातली बाई फार हुशार होती, पण माणूस फार साधा होता. मग या बाईच्या घरी आले पाहुणे. पाहुणे आले, बाईने मालकाला आवाज दिला, हो इकडे या. हा म्हणे काय म्हणतो, म्हणे घरी पाहुणे आले, हे शब्दाची नोट घ्या, बाजारामध्ये जा आणि किराणा सामान मिळतो. हा म्हणजे हरवलो तो, म्हणजे हा किती साधा असेल. शास्त्र सांगते की माणसाच्या भोवती जर तुम्हाला सांगतो साधी भाजी जर बाई असती ना, सत्यानाश आहे. कैसा कांतीन करे संसार, कैसा आधार सामांचा. कारण घरातली बाई जर व्यवस्थित जर असली हो, तर 75% संसाराचा मेळ बरोबर असते. किती टक्के? म्हणजे 25% मेळ वाया टाकल्या. तुम्हाला एक कल्पना आहे, कोणीही गोष्टीत जर मेळ नसला तर काय म्हणजे आनंद आहे की दुःख आहे झालं. कशातही पाहता जेवणामध्ये मेळ पाहिजे. भाजी जर आवडली नाही तर जेवणाला म्हणते बापरे काय झालं. साधा विषय आज नाही म्हणणार तरी नाही झालं. गायनामध्ये मेळ आहे. काही काही वेळा आम्ही सत्य पाहतो, पहिल्या दिवसापासून जे मेळ होते तर शेवटच्या दिवस लोक बहुतेक मस्त आता नाही तर हो संसारामध्ये धन संचयाचा वेळ आहे. काही लोकांना पैसे जमवता येतात, जमवल्यानंतर ते परतवल्या म्हणजे जातात किंवा येतात. काही लोकांचे पैसे कमवताही येत नाही, जमवताही येत नाही, परतवले जात नाही. हे काही म्हणे हो तुम्ही काही हरकत नाही, काही नाही, आपलं गाव काही नवीन नाही, एवढं मोठं काही शेती नाही, तुम्ही जा किराणा घ्या आणि घरी या. हा म्हणे मी जर हरपलो तर माझी पंचायत होईल, मी काही जाणार. बाईला वाटलं मालकाच्या देखत आता या ठिकाणी भांडण करायला पुरत नाही, पाहुणे घरात आहे. ती बाई म्हणे, ती बाई होती डोकेबाज. ती बाई म्हणे तुम्हाला उपाय सांगतो, तुमच्या पायामध्ये एक दोरा बांधा. जोपर्यंत दोरा आहे तो दोरा जर जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही आहे, आणि दोरा जर समजा गेला तर तुम्ही हरवले समजा. म्हणजे सोपा उपाय आहे. मग या वेळेला काय केलं, पायामध्ये दोरा बांधला. हा बाजाराला 100ची नोट घेऊन चालला गेला. तिथं गारुड्याचा खेळ चालतो. आता रिका धंदे करायचं काही काम साधा असतं. पाहुणे घरी आणि गारुड्याचा खेळ पाहतात. खेळ पाहता पाहता चेंगराचेंगरी झाली. याचा पाय दुसऱ्या पायामध्ये अडकला, तो दोरा तुटून पडला. दोरा तुटून पडला, याची नजर त्या पायावर गेली. म्हणजे मी हरवतो, मी हरवतो, मी हरवतो. लोक म्हणून हा खडकेला याच्याकडे काय पाहू नका. बाईला चिंता पडली, बाई पुन्हा शोधणार त्याला पाहण्यात. याच्या तोंडात तरी शब्द सुरू होते, मी हरवतो, मी हरवतो. बाईनं आणखी डोकं चालवलं, दोरा घेतला, याच्या पायामध्ये बांधला. यानं तो दोरा पाला म्हणजे मी आता हरवलो होतो, आता मी दिसलो, आता मी दिसलो, आता मी दिसलो. आता खरं सांगा, हा हरवला काय, हा दिसला काय? हा हरवलाही नाही आणि दिसलाही नाही. तशी तुमची आपली गत आहे. शेतकरी लोक गेले तर देशाला एकच मंत्र पाहणार, बाबा काही धड. शेतकरी नोकरीवाल्याचं कसं आहे, मला काय सांगा, महागाई करता खूप वाढलेला आहे, खर्च खूप वाढलेला आहे, म्हणजे चालवाला
धंद्यावाले म्हणता तर धंद्यावाल्याची पण तेच आहे. महाराज काय सांगा फकीर वगैरे जाता नाटा पडा अशा वेळेस या ठिकाणी मुलाला चिंता पडली. तुकाराम महाराजांनी या ठिकाणी या लोकांना सूक्ष्म अवलोकन करून पाहणं, वरवर पाहणं वेगळं आणि सूक्ष्म अवलोकन करून वेगळं पाहणं. महाराजांनी पाहलं त्यावेळेस महाराजांना या ठिकाणी काहीतरी वेगळं दिसून आलं. महाराज एका ठिकाणी वर्णन देतात, माझ्या भय वाटे चित्ती. या लोकांना पाहता बरोबर काय वाटलं, नरका जाती म्हणून पैसे आहेत याही तारी वासी गोपाल. सोप्या शब्दामध्ये सांगतो, पुढे जन नवे करे माझ्या भैरवाची तिथी नरका जाती म्हणून पैसे आहेत नासी याही काळी जीवाची किंवा गुरते देखणे डोळा जाता महाराजांना या ठिकाणी समजलं की हे लोक संसारी लोक पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जननम. अनेक वेळा जन्म घेतील, अनेक वेळा मरतील, नाही का, आणि दुःख यातना होत. एक एक योनी कोटी कोटी खूप दुःख आहे, खूप दुःख आहे. मग या लोकांचं उद्धरण कसं होईल म्हणून महाराजांनी या ठिकाणी अभंगाची रचना केली. आता अभंग चालू झाला त्याआधी एक महत्वाचा विषय असा आहे, आपल्या व्यवहारामध्ये आपण लोक नेहमी काय म्हणतो, आबा मेला नातू जन्माला. ते असं वाटते एकदा घरचाच काय नाही. शास्त्र पाहत आणि पुराण पाहत, मनुष्य मरण पावल्यानंतर एक संवत्सर होईपर्यंत 11 महिने होईपर्यंत या जीवाने 17 मुक्काम घ्यावे लागतात. किती मुक्काम? शेवटचा मुक्काम आहे वैतरणी नावाची नदी.
त्या नदीमध्ये हा जीव सोडल्यानंतर तरले तरले भरवसा हा नाम धारकाचा कसा. त्या वैतरणी नावाच्या नदीमध्ये सोडल्यानंतर जो जो तरुण गेला तो वैकुंठात गेला, पण जो तरला नाही तो पुनरुपी पाघारी जन्माला आला. समजतं म्हणजे काय? आपण जे वर्षी करतो ना, आता हा जो कार्यक्रम आहे ना, म्हणजे स्वर्गवासी अमृतराव भाऊ बघा, गीताबाई बघा यांच्या प्रित्यर्थ या संवत्सराची ही पूजा आहे, त्याला वर्षी म्हणतात. आणि वर्षीच्या दिवशी हा जीवात्मा दुसऱ्या पिढीमध्ये जन्म घेतो आणि त्या पापपुण्याचा चित्रगुप्त या ठिकाणी तपशील देतो आणि तो तपशील पाहून पुढचा जन्म आहे. दोन्ही भावांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि त्यांच्या पत्न्यांना मी धन्यवाद देतो की यांना या ठिकाणी सद्बुद्धी या ठिकाणी म्हणजे तयार झाली आणि त्यांच्या आई बापाच्या प्रित्यर्थ ते या ठिकाणी कुळाचा उद्धार करण्यासाठी श्रीमद भागवत कथेचं आयोजन आहे. महाराजांना या ठिकाणी भय वाटलं, चिंता वाटली, म्हणून महाराजांना मला या ठिकाणी भय वाटलं, धोका आहे धोका. मग काय करा? तर अवधूताचं पहिलं चरण आहे तुकाराम महाराज या ठिकाणी विचार करण्याच्या बाबतीमध्ये सांगतात, आम्ही विचार करून करून एवढे थंडेगार झालो, आम्ही मेंटली झालो महाराज. मग तुम्ही जो विचार केला तो विचार कसा केला? वृथा विचार. वृथा म्हणजे ज्याच्यात काही निघत नाही तो विचार, काही वादे तसे असतात त्याच्यातून निघणं काहीच नाही, काही विचारही तसे असतात त्यातून निघणं काहीच नाही. एका रेल्वेमध्ये दोन माणसं वाद करून राहिले. वाद एवढा विकोपाला चालला, शेवटी तिथं पोलीसवाले आले. पोलीसवाल्यांनी विचारलं, बाबा वाद का करता, काय झालं? एकानं सांगितलं, मला उकारा सहन होत नाही, मी या माणसाला सांगितलं की खिडकी या ठिकाणी उघड, उकारा सहन होत नाही. दुसऱ्या माणसाला विचारलं, बाबा तुम्ही वाद का करता? म्हणजे मला या ठिकाणी थंडी सहन होत नाही, म्हणून मी या माणसाला सांगितलं की खिडकी लावून घे. तिथे एक शिकलेला मुलगा होता, या दोघांचाही वाद निरर्थक आहे. पहिले त्या खिडकीचा वाद चालू आहे, त्या खिडकीला पहिले काच आहे की नाही हे पाहतो. पोलिसांना त्या ठिकाणी ती खिडकी पाहिली रेल्वेची, तिला काचच नाही.
नाचच नाही वाद करायचं काही काम नाही का विचार करतात जे चिंतेचं गाऊन पेटवतात लोक चिंतामध्ये बरोबर रात्री 10चा टाइम होऊन येतात जे चिंता चालू करतात बाबा 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 आणि मग त्या मनाचा वेग एवढा वाढतो की तो एका मिनिटामध्ये नागपूरलाही जाते नागपूरहून याला काही गमत आहे का कारण महाराज एका ठिकाणी म्हणतात मन चंगळ चपळ मन चपळ चपळ एवढं अस्थिर आहे की तुम्हाला सांगतो हरणी काही एवढं टेन्शन मग एका माणसानं विचार चालू केला त्याच्या शेजारी होती एक म्हैस तिचे होते कोणची विचाराचा आरंभ केला जर समजा या म्हशीच्या शिंगामध्ये आपलं हे म्हणजे जे मुंड आहे तो मुंडी आहे मुंडी हे जर अटकवली तर काय आरंभ जे केला 6 महिने विचार करू एक दिवस निर्णय घेतला की आता विचार करायचा 6 महिने आता त्या गोल शिंगाईमध्ये मुंड घालून असतो मुंडकं घातल्यानंतर त्या म्हशीचा स्वभाव तिला वाटलं काय पाहिलं कधी कधी ते म्हैस गोगायला सुरुवात झाली याची फलिता झाली लोक धावत आले याला सोडवलं एक माणूस काय मूर्ख माणसं आहे गोल शिंगाच्या म्हशीमध्ये मूर्ख अटवायची काही गरज आहे काही विचार करायला पाहिजे की नाही म्हणजे काय तुम्ही शतमूर्ख आहे आम्ही विचार करू 6 महिने झाले नंतर आम्ही क्रिया केली कोणाचा काही विचार आहे कोणाचा काही विचार आहे कोणाचा काही विचार पण हिताचा मात्र कोणाच्याही डोक्यामध्ये विचार नाही की आपलं हित कसं होईल आपला उद्धार कसा होईल आपल्याला मला लागते हे तर लोकांची कल्पना मग महाराज म्हणतात तुमचा विचार आम्हाला म्हणजे आम्हाला माहित आहे म्हणून तुम्ही एक काम करा सारासार विचार याचा अर्थ की सर्वतोपरी तपशिलामध्ये शिरा आणि तपशिलामध्ये शिरल्यानंतर विचार करा आणि
विचार केल्यानंतर डिसिजन घ्या, निर्णय घ्या. आणि काय निर्णय घ्या? नामधरा कंठी विठोबा, नामधरा कंठी विठोबा, नामधरा कंठी विठोबा. निर्णय घ्या की विठोबाचं नाव तुमच्या कंठामध्ये आलं पाहिजे. मी तुमचा रोज दिवस निघाला की संध्याकाळपर्यंत रात्रीच्या पर्यंत काहीतरी जप झाला पाहिजे, त्याचं चिंतन झालं पाहिजे. महाराज एवढा आग्रह कशासाठी आहे हो? याच्यापासून काय फायदा आहे? तर महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की बाबा रे, विठोबाचं चिंतन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 3 संकट येणार आहे. या थांबा 3 संकट येणार आहे. तर या 3 संकटामध्ये कोणाला काही संकट, कोणाला काही संकट, सर्वांना मात्र एक संकट येणार आहे, नाही का? मग महाराजांचा तयाच्या चिंतने, त्याचं चिंतन केल्यानंतर तुमचं संकट निरसन होणार आहे. म्हणून ते संकट कोणते ते आपण विचार करू. प्रत्येक माणसावर, या मानवावर 3 संकट आहेत. पहिलं संकट सांगितलं शास्त्राने, गरिबीचं संकट आहे. आता जगामध्ये जेवढे माणसं आहेत त्यांना गरिबीचं संकट आहे नाही. कारण जे गरीब लोक आहेत बिचारे, की ज्यांना उद्या सुद्धा या ठिकाणी कामाला नाही गेले तर त्यांचं पोट भरत नाही, त्यांना या ठिकाणी गरीब. कारण श्रीमंत माणसाचे सोहळे भोगत असताना ते जे डोळ्याने पाहतात, त्यांच्या अंतःकरणाच्या ठिकाणी जे दुःख होते, त्या दुःखाला या ठिकाणी गरिबीचं संकट होतं. किंवा एखाद्या वेळेस पेशंट दवाखान्यामध्ये भरती केला जाते आणि डॉक्टर सांगतात की तुम्हाला अर्ध्या तासामध्ये 50,000 रुपयाची व्यवस्था करा लागते, आणि जर व्यवस्था नाही केली तर पेशंट दगावते. हा व्यवस्था करू शकत नाही आणि तो पेशंट दगावल्याशिवाय राहत नाही. याला ज्या वेळेस ते दुःख होते, त्या दुःखाचं नाव काय? गरिबीचं. पण हेच दुःख आता श्रीमंत लोकांना नाही. मग श्रीमंत लोकांना गरिबीचं दुःख नाही. मग दुसरं जे दुःख आहे, त्या दुःखाचं नाव आहे पापाचं दुःख. पापाच्या दुःखाचं वर्णन शास्त्राने असं केलं की एखाद्या माणसाला हात नाही, पाय नाही, चालण्यासाठी पाय नाही, हात वापरण्यासाठी नाही, तो पापूस झालेला. मग मागच्या जन्मामध्ये यानं खूप काही पाप केलं. एका ठिकाणी महाराज वर्णन करतात, पूर्वजन्मी पाप केले, त्याच्यामुळे याला आता डोळ्याला दिसतही नाही,
पायानं चालता येत नाही, याला पापाचं दुःख. माझा हे पापाचं दुःख ही सर्व लोकांना नाही, पुण्यवान लोकांना कशाने पापाचं दुःख. काही लोक आम्ही असे पाहतो महाराज की जन्माला आल्यापासून एवढं देणं पुण्य करलाय, पूर्वजांचं पुण्य आहे त्यांच्या, की तेने कसलीही उणीव नाही, काहीच उणीव नाही. पैशापाशी पैसा जातो, ऐश्वर्य जाते, मान भेटते, सर्व भेटते, पण या लोकांना मात्र चांगल्या कामामध्ये काही दान मागितलं ते म्हणतात महाराज देवस्थान हो, पण आता ती पोझिशन नाही. तुम्हाला समजलं की गरीब लोकांना या ठिकाणी गरिबीचं दुःख आहे, पण श्रीमंत लोकांना दुःख नाही. पापी लोकांना पापाचं दुःख आहे, पण पुण्यवान लोकांना त्याचं दुःख नाही. पण एक दुःख आहे, एक संकट आहे, त्या संकटाचं नाव आहे गर्भवासाचं संकट. ज्यावेळेस आपला हा जीव मातेच्या उदर कुहरी पचोनी विष्ठेच्या रातळी उकळोनी नवमास वणी जन्मो जन्मोनी मरती, हा लहानसा या ठिकाणी 9 महिन्याच्या आतच या ठिकाणी पोटामध्ये असतो. महाराज त्याचं वर्णन करतात, विष्टाने चहूकडे नाकी तोंडी कुर्मी किडे अन गर्भवासाचे दुःख लाभे कोणा पुढे सांगावे. मग या जीवाला या ठिकाणी एवढ्या यातना होतात, एवढा म्हणजे हा दुःखी असतो, एवढा दुःखी असतो. हा त्यावेळेस या ठिकाणी देवाला एक विनंती करतो की देवा बाबा नको नको गरजेच्या यातना मदत होईना. देवा काय दुःख आहे या गर्भवासामध्ये, पण आता याच्यामध्ये सर्व लोकांना गरीबही आहे, श्रीमंतही आहे, पापीही आहे, पुण्यवान आहे, नाही का. सर्व लोकांना या ठिकाणी गर्भवासाचं दुःख आहे. यातना माणसांचं त्या यातनाला दुःख नाही. म्हणून महाराज एका ठिकाणी वर्णन करतात, एक वेळ स्वर गाऊन जातो.
विचारते देवा बाबा काय हे दुःख आहे? एक वेळ कन्या दुःखा वेगळे दुरिताचे जाणे उडवणे आठवी पायाला रात्र आणि दिवस पांडुरंगा नुसता महाराज हा जन्माने आला पण या मायेचा नुसता स्पर्श झाला रे झाला. हा म्हणतो मी कधी वचन दिलं? मी नाही दिलं, कोण दिलं? तुकाराम महाराज म्हणतात येथे हुशारी नाही. काय का लोक हुशारी कुठेही हुशारी करतात, कुठे चालते. एका माणसाला मुलगा होत नव्हता, जास्त हुशार होता. त्यानं काय केलं? बालाजीला नमस्कार म्हणे व्यंकटेशा तुझ्याजवळ पैशाची वाद नाही, सोन्याची वाद नाही, मग एक माझं काम कर म्हणे बाबा, मला मुलगा नाही रे. देवाला मला त्या मला सांगलं म्हणे काही घडत नाही, मी मुलगा घेऊन टाकला. पण आपली फी कधी नाही म्हणे, मला सोन्याचं शर्ट लागेल म्हणे. काय सोनं घेत मुलगा झाला. आता बालाजीला माहित नाही बालाजीला मुलगा झाला. हा माणूस पत्नीला बोलावते म्हणते ऐकले आपण बालाजीने सोन्याचं शर्ट कबूल करत. आता सोन्याचं शर्ट करणं एवढं सोपी आहे काय? 30,000 रुपये तोळा आहे सोनं. एवढं मोठं शर्ट बनवणं गंमत आहे का? म्हणजे आपण एक काम करतो, बारावीच्या दिवशी आपल्या मुलाचंच नाव सोन्यात ठेवते. मग मुलाचं नाव सोन्यात ठेवते आणि त्या सोन्याचं शर्ट ते बालाजीने टाकलं. आता बालाजी समाधान होईल का? त्यानं लहानचा मोठा होऊ दिला. भगवान के या देव है लेकिन अमेर नहीं. त्यानं तो मुलगा लहानसा मोठा होऊ दिला. 5 लोक मागून काढून दिले. कोणते होते? सकाराम तुकाराम सारी नारी चोरी करिता शिकारी भिकारी घरी डालो बालाजीनं जुगार खेळणे, मदिरापान सेवन करणे, परस्त्री गमन करणे, नाही का, धूमसा करणे, मांसाहार वर्षण करणे, 5 लक्षणं या ठिकाणी व्यसनाचे लवणे. आता त्या वेळेस जर समजा सोन्याचं शर्ट दान केलं असतं, हा मुलगा सुखात राहिला असता. असे लोक हुशारी करतात. सोन्याला बाप म्हणते देवाला दिला तर देवा पण सुधाही नाही दिला. आता हा देवाचा दोष आहे की आपला दोष आहे? समजलं तुम्हाला म्हणतात. मग पहा महाराज म्हणतात दयाच्या चिंतने निश्चय संकट. तुम्ही जर या ठिकाणी त्या भगवंताचं भजन केलं, पूजन केलं तर या ठिकाणी काय होईल? तुमचा जो भवशिंतू आहे, गर्भवासाचं जे दुःख आहे ते निश्चल होईल. त्याच्यासाठी तुम्ही जन्माला येऊन त्याचं नाव घ्या, विश्वचरण. जमुनिया पुरी
लागते, नाही तरी यावं लागते. होई म्हटलं तरी यावं लागते, नाही म्हटलं तरी यावं लागते. मग आता जन्माला येणारे कमी आहेत का? नाही तरी काय थोडी स्वान सुकरे बापुरी, नाही का? कुठे जन्माला येतात? नाही, कुठे जन्माला येतात? 4 वेळा एका माणसानं ते पुत्र हार हार करून हाणलं. शेवटी 5व्यांदा त्याच्या कंबरड्यामध्ये काठी मारली. माते जिवंत बसाय. 5व्यांदा काठी मारल्यानंतर हे फिरून आलं. 6व्यांदा त्याच्याच घरी. ते बाई म्हणते जाऊ द्या, जर समजा महादेवाच्या रूपानं हे आलं असेल तर टाका. तो म्हणते जाऊ द्या, हे बेश्रम आहे. 6व्यांदा हे आपल्या दारी आलं तर मग हा या ठिकाणी असं सांगितल्यानंतर पोळीचे ते कुटकी टाकते, म्हणजे असं ते जीवन आहे. मग महाराज म्हणतात नाही तरी जन्माला येऊन या ठिकाणी लोकांच्या दुःखामध्ये या ठिकाणी घर पाडण्यापेक्षा, नामवड गुरु होण्यापेक्षा जन्मोनिया कुणी वाचे स्मर्या कारण देवाचं नाव हे राम आहे, जे कृष्ण आहे, जे शिव आहे. कारण शास्त्रकार वर्णन करतात की नामस्मरण करता करता तो देव या ठिकाणी स्वयंभू आहे की नाही. कोणाला मोक्ष देण्यासाठी तो उदार आहे की नाही याची कल्पना केली पाहिजे. महाराज एका ठिकाणी वर्णन करतात, सांडोणी श्रीकृष्ण चरण इंद्रादी देवाचे करिता भजन ते देव मृत्यूग्रस्त गुण मा भजे त्याचे मरण गुण नाही गोपाल कृष्ण. आणि हे जगत आहे, हे कोणाही साधू मागेही पळत सुटते आणि कोण्या देवा मागेही पळत सुटते. आणि कोणाही अनंत कोटी, कोणाने कशाची पदवी, या पद्मेने बहुलपट सर्व नाश व्हायला आहे. शास्त्राच्या दृष्टिकोनातून शांतीला हात लावून सांगतो, अनंत कोटी ब्रह्मांड नायक फक्त एकटा भगवान गोपाल कृष्ण आहे, राम आहे, विठ्ठल आहे, श्रीकृष्ण आहे आणि भगवान शंकर आहे. दुसरा अनंत कोटी होऊ शकत नाही. कारण जगामध्ये देव एकच आहे, दुसरा देवच नाही. मग अनंत कोटी पदवी आहे म्हणून तो देव आहे. या ठिकाणी विठ्ठल देवांच्या नामे नामका जन्मोनिया कुणी वाचे स्मरेना मग महाराज समोर दामाने आम्ही आता हा नियम धरतो, यांचंच नाव घेतो. पण मग आता याचा फायदा काय आहे? आता फायदा सांगतो तुम्हाला. आता उदाहरणार्थ तुमच्या गावामध्ये जे सेवन भागवत चालू आहे, आता अमृत भाऊच्या निमित्तानं, गीताबाईच्या निमित्तानं भागवताची या ठिकाणी म्हणजे नेमकी सुरुवात झालेली आहे. मग ज्या वेळेस आता संवत्सराची पूजा होईल त्या दिवशी वेदाला एक मंत्र म्हटला आहे. आता मोक्ष कसा भेटते फार लक्षात. काही वेळेस कसं असते, पैसा फेकून तमाशा देखो. तर काही मंत्र असे आहेत की ताबडतोब या ठिकाणी मंत्र उच्चारही आणि फलश्रुती ताबडतोब. मग आता समजा उदाहरणार्थ याचं जे गोत्र असेल त्यांना मला माहित नाही, वशिष्ठ गोत्र उत्पन्न प्रेत दोष परिहाराते उत्तम लोक प्राप्त्यर्थ. मग त्या 2 लोकांचं नाव घ्या. अनादि निधनो देवं शंख चक्र गदाधर अक्षरं पुंडरीकाक्ष प्रेत मोक्ष प्रदोस्तु वै. श्रीमद भागवत केल्यामुळे 7 दिवसामध्ये या ठिकाणी उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या 2 लोकांचा उद्धार झाल्यानंतर
ते जीवात्मे स्वर्गामधून या ठिकाणी या दोन लोकांना आणि या दोन बायांना आणि यांच्या त्या लहान लेकरांना काय करतील? महाराज एका ठिकाणी वर्णन करतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद सांगितले याला आधार काय तुम्हाला माहित आहे? श्रीमद भागवत चालू झालं ज्याकडे धुंदुकारी दुःखामध्ये पडला, अतिशय दुःखामध्ये पडल्यानंतर या ठिकाणी त्याला एवढ्या यातना झाल्या नाही का, मग शेवटी दया निर्माण झाली कोणाला? कोकर्ण कथा भाग घेत नाही. ज्यावेळेस या ठिकाणी कोकर्ण आला, अंगणामध्ये सोडला, तर जो जीवात्मा या ठिकाणी अतृप्त होता तो पिशाच योनीमध्ये गेलेला होता. कारण घरामध्ये आत्महत्या होणे, जळून मरणे, पॉइझन घेणे आदी कोणते जे काही जीव असतात हे दुसऱ्यांना अतिशय त्रास देतात, पिशाच म्हणतात. मग तो धुंदुकारी भूताच्या रूपाने आला आणि गोकर्णाला स्वप्नामध्ये झोपेमध्ये हा नाचू लागला. नाचता नाचता या ठिकाणी दादा 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 शब्द बोलू लागला. तो बिचारा गोकर्ण घाबरला आणि त्यानं तो स्वप्नाला पूर्ण परिभाग जाणून घेतला की कोणीतरी एक माणूस आला आणि त्याचं असं स्वरूप होतं आणि तो आता या ठिकाणी मला वाचव दादा मला वाचव असं तो बोलू लागला. त्याचं डोकं याच्यात चाललं नाही. तुम्हाला माहित आहे सर्वच ज्ञान सर्व लोकांना नसते. मग शेवटी त्यांनी काय केलं? साधून सांगता निर्धारी नाना साधने हा काय करी, कोण विधान कैसा परी निज निर्धारी कळेना. मग साधू संतांच्या जवळ तो गेला आणि त्या गोकर्णानं उपाय विचारला. त्या साधू संतांनी सांगितलं, बाबाने श्रीमद भागवत कथा महापुराण केल्याशिवाय त्याचं पारायण केल्याशिवाय या ठिकाणी तुझ्या भावाचा उद्धार नाही. मग पहिल्या दिवशी काय झालं, दुसऱ्या दिवशी काय झालं, तिसऱ्या दिवशी कथा मागे नाही. पण सातव्या दिवशी या ठिकाणी तो जीवात्मा त्या बांबूच्या नळीमधून निघाला आणि सर्वांच्या देखत या ठिकाणी वैकुंठामध्ये गेला. असा एक शास्त्रीय आधार आहे. म्हणून या ठिकाणी श्रीमद भागवतासारखी महान शक्ती कशामध्ये नाही. तुकाराम महाराज म्हणतात अशा महान शक्तीचं जे भागवत आहे यांचा जो उद्धार होईल यात काही शंका नाही. पण महाराज म्हणतात तुका कोटी कुळेली पुनीत
आणि भावे गाता गीत विठोबाची. कारण देवाच्या नामामध्ये अशी शक्ती आहे की ते अनेकांना सुख देते आणि अनेकांचा उद्धार करते. ज्ञानेश्वर उद्याचे कीर्तनकार विश्वास महाराज गिरे यांचं कीर्तन आहे. उद्या 8:30 Oh
होतात म्हणजे आम्ही फुल झाले. मिळते पुळते अधिकते सरते कर्ण घ्यावे तुमचे तसे. तर या ठिकाणी झालेली जी सेवा आहे ते पांडुरंगाच्या चरणी मी अर्पण करतो आणि पूर्ण केला. जय विठ्ठल.